हॅलो एव्हरीवन, पुन्हा स्वागत आहे तुमचं जयंतीच्या सिरीजमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नाचून वगैरे सगळं झाल्याच्यानंतर बुद्धविहारामध्ये प्रार्थना घेतली आणि त्यानंतर सर्वांनी पूर्ण गावकऱ्यांनी प्रार्थना वगैरे करून पुढे जेवणाचा कार्यक्रम आणि त्यानंतर तमाशा हा असं कार्यक्रम असतं. तर ते पुढे कंटिन्यू केलं. प्रार्थना झाल्यावर पूर्ण गावकऱ्यांनी सहभोजन केलं. पूर्ण गावामध्ये सर्वांना जेवण असं होतं. गावकरीच जेवण करतात आणि संपूर्ण सगळ्यांना इथे जेवण असतं. जेवण झाल्याच्या नंतर थोडं फ्रेश वगैरे होऊन चेंज वगैरे सर्व करून आम्ही आलेलो आहोत रात्री तमाशा बघण्यासाठी. आणि खूप छान तमाशा वगैरे असतं. सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तमाशा म्हटलं की लोकांना वाटतं की उडती नाचगाणी वगैरे, असं काही नाही. संस्कृती धरून आपलं जे आपली कल्चर आहे ते धरून पूर्ण सगळं कार्यक्रम होते. सो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.